नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये। आज आपण माझ्या शॉपमध्ये तयार झालेले कुर्ती डिझाइन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर पॅन्टमधून उरलेला जो कपडा आहे ना, त्याचे दोन पदर एकमेकांना क्रॉस जोडून घेतले। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल क्रॉस कसे जोडलेत ते। क्रॉसमध्ये जोडलेल्या कपड्यावर कॅनव्हास चिटकवून घेतलाय आणि त्याला व्यवस्थित प्रेस पण करून घेतलाय। त्यानंतर गळ्याचा शेप कटिंग करून मेन फॅब्रिकला तो आतल्या बाजूने अटॅच करून घेतलेला आहे। आता हा राहिलेला कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि इथे मध्ये पण मी कट दिलाय कारण तिथे आपल्याला पोटली बटन जोडायचे। त्यानंतर गळा बाहेरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि किनारी शिलाई देऊन गळा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। मी काय केलंय, किनारी शिलाई देतानाच पोटली बटन जोडून घेतले। पोटली बटन साधारण 1-1 इंचाच्या अंतरावर जोडले की त्याचा लुक खूप छान येतो। आपल्याकडे ड्रेस आणि ब्लाऊजचे नवीन पॅटर्न रोज तयार होत असतात। तुम्हाला कोणत्या प्रकारचे पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा। तर आपले पोटली बटन आता लावून तयार झाले। एक सपोर्ट पट्टी तयार करून घेतली आहे आणि ती पोटली बटनच्या खालच्या बाजूने खालच्या साईडला सपोर्ट दिलेला आहे। गळ्याला जो आपण सलवारच्या कापडाचा पॅच दिलाय ना, त्याच्या सगळ्या बाजूने व्हाईट लेस, ही कॉटनची जी व्हाईट लेस आहे ती मी जोडून घेते आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे कुर्तीचं डिझाइन पूर्ण झालंय। कसं वाटलं डिझाइन मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।